मुलीचा संसार चांगला व्हावा म्हणून आई वडील मुलीला घरंदाज नवरा बघून देतात, चांगलं खानदान बघून देतात. 10-15 तोळे सोनं सहज लग्नामध्ये दिलं जातं. कमीत कमी 15-20 लाख रुपये हुंडा दिला जातो आणि मागितला सुद्धा जातो. मी श्रीमंतांबद्दल बोलतोय. आज सर्वसामान्य सुद्धा 5 तोळ्याच्या खाली कुणी सोनं घ्यायला तयार नाही. जरी सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा झालेला असलं तरी याचा अर्थ मुलीच्या बापाला फक्त आणि फक्त पैसा पाहिजे असतो सुनेकडून. आणि आज महाराष्ट्रामध्ये त्या सुना सुरक्षित नाही. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? 4 अशा घटना घडल्यात ज्याची मला आपल्यासोबत चर्चा करायची आहे. सुंदर आयुष्याचं स्वप्न बघून नवऱ्याकडून, आपल्या सासू सासऱ्यांकडून कुटुंब वत्सल जीवन जगण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं, लग्न केल्यानंतर संसार करताना आपल्याला नवऱ्याकडून ही अपेक्षा आहेत, सासू सासऱ्याकडून ही अपेक्षा आहेत. आई वडिलांनी जसं सांभाळले आणि जसं लहानाचं मोठं केलं तेच प्रेम सासू सासऱ्यांमध्ये सुद्धा पाहून संसाराचा गाडा चांगल्या पद्धतीनं चालू, हे स्वप्न ही म्हणजे मनाशी बाळगून हुनगाट आज त्या मुली सुरक्षित नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये 4 अशा घटना घडल्यात. अहिल्यानगरची घटना आहे, नाशिकची घटना आहे, नागपूरची घटना आहे आणि परत अहिल्यानगरचीच घटना आहे. 4 मुलींनी सासरच्या, सासू सासऱ्यांच्या, नवऱ्याच्या, दिराच्या जाचाला कंटाळून, ननंदेच्या जाचाला कंटाळून स्वतःचे प्राण दिले. जुने प्रकरण भरपूर गंभीर आहेत, त्याची भरपूर चर्चा झाली, पण ही पण प्रकरण त्याच्यापेक्षा भयानक आहेत. याची चर्चा कोण करणार? अहिल्यानगरची प्रिया, जिच्या आईवडिलांनी लाखो रुपये उधळले, धूमधडाक्यात लग्न करून दिलं. नुसतं लग्न करून दिलं नाही, हुंडा सुद्धा दिला. नुसता हुंडाच दिला नाही, सोनं नाण्यासहित मढून लेकीला सासरी पाठवलं. सासरी गेल्यानंतर सासऱ्याचा छळ, सुनेचा छळ, नवऱ्याच्या अपेक्षा. सासू सासरे म्हणतात, माझ्या मुलाला लहानपणापासून आतापर्यंत कर्तृत्ववान बनण्यापर्यंत आमचे लाखो रुपये खर्च झाले. आज आमचा पोरगा तुला दिलाय, तू दे ना काहीतरी. मग जा आई वडिलांकडं, 10-20 लाख रुपये घेऊन ये, गाडीच पाहिजे. नखरे सासू सासऱ्यांचे एवढे की ती मुलगी आई वडिलांकडे किती वेळेस त्या ठिकाणी जाऊ. आता ते सुद्धा थकलेले आहेत, ते पैसे देऊ शकत नाहीत, कारण त्यांचं पण भविष्य पुढचं. आपल्या भावाचं सुद्धा आयुष्य आहे, भवितव्य आहे. मग त्यांचे पैसे इथं सासू सासऱ्याला किंवा नवऱ्याला देऊन मी काय करायचं? त्या अहिल्यानगरच्या प्रियानं स्वतःचा जीव दिला. अरे हुंड्यासाठी आणि हुंडाबळीसाठी जर तुम्ही या थराला, छळापर्यंत जात असाल, बरं नवीन लग्न झालेलं असतं, गरोदर राहिलेले असतात, एकीच्या तर पोटी लहान बाळ आहे आणि तिनं जीव दिला, कारण ती म्हणली माझाच इतका छळ आहे, यांचं काय होईल? ती प्रिया आज आपल्यात नाहीये. हे महाराष्ट्रात घडलंय. नागपूरची आकांक्षा ऋण काढून लग्न वगैरे केलं, म्हणजे ऋण काढून सण साजरा केल्यासारखं सगळं दिलं. आपली पण पोरगी शिकलेली आहे, जावई पण शिकलेला आहे, सुसंस्कृत संस्कारी कुटुंब आहे, अशी भाबडी आशा ठेवून आणि भावकीतला गावकीतला सगळा बडेजाव इतका मोठा होता आणि त्या प्रतिष्ठेत आपल्याला राहायचं म्हणून ताकदीचं लग्न केलं. 50 लाख कर्ज करून टाकलं
आणि मुलीला जर 4-6 महिन्यात वर्षभरात जर तिचा अमानुष मारहाण छळ आणि जर दुर्दैवी घटना या पुरोगामी महाराष्ट्रात घडत असतील, अरे मुली मिळणार मुलांना, 1000 पुरुषांमाग 700-750, मी म्हणतो काही दिवसांनी 600 पण होतील, एवढ्या स्त्री आहेत. आणि तरी तुम्ही जर त्या सुनेचा छळ करत असाल, वाईट आहे हे, दुर्दैवी आहे हे. आणि त्या नागपूरच्या आकांक्षांनी म्हणजे जीव घेतला म्हणा किंवा जीव दिला म्हणा, ही दुसरी आत्महत्या आहे. अहिल्यानगरची तिसरी डॉक्टर गौरी, उच्च शिक्षित, उच्च विद्याभूषित, आई वडील पण शिकले सवरलेले, पण आयुष्यभर काबाड कष्ट केलेले. त्याच ताकदीचा मुलगा बघितला आणि मुलाचं लक्ष फक्त ह्यांच्या संपत्तीवर, पैशावर आणि चांगल्या वाईट अर्थाने, नजरेने चांगलं वाईट पाहणं. डॉक्टर गौरीनं इतका मानसिक त्रास झाला, इतका शारीरिक त्रास झाला, मी आता तोंड दाखवू शकत नाही, प्राण दिले बिचारीनं, जीव घेतला या व्यवस्थेनं. श्रीमंत असो किंवा गरीब, पैसा मड्यावर बांधून घेऊन जाणार नाहीत, इथंच ठेवणार आहात. आणि करोडपती जरी तुम्ही असला तरी तेच खाणार आहे जे पचणार आहे. तुम्ही कितीही म्हणजे भारी हॉटेलमध्ये जाऊन जरी जेवला तरी झोप तशीच लागणार आहे. आणि साध्या हॉटेलमध्ये पण जे ऐशो आरामात जगतात, लवकर पैसे खर्च करून भुईसपाट होतात. गौरीला जर फक्त त्याच अनुषंगानं, आणि तीही डॉक्टर असताना तुम्ही छळला असेल, तर जी स्त्री डॉक्टर होती आणि ज्या डॉक्टरांना समाजामध्ये देवाचं स्थान आहे, ते देवानीच आत्महत्या केली, इतकं भयानक घडू शकतं का? आणि हे जर इतकं भयानक असेल, दुर्दैवी आहे. चौथं महत्वाचं प्रकरण म्हणजे नाशिकची आशा. नाही सांगू शकत, 22-25 वर्षाच्या या पुरी, फार फार तर 30, आणि त्या जर ऐन उमेदीच्या काळात फक्त सासू सासऱ्याच्या जाचाला कंटाळून नालायक नवरा नशिबाला आला आणि तो फक्त छळतोय, तो फक्त त्रास देतोय, म्हणून जर यांना जीव द्यावा लागत असेल हुंड्यासाठी, अरे लाजा वाटू द्या. तुम्ही पुरुषासारखे पुरुष, ठीक आहे, तुमची अडचण असेल तर तुम्ही मागितले, ठीक आहे, वापस देण्याची पण हिंमत ठेवा. फक्त लुबाडण्यासाठी जर मुलींचं शोषण होत असेल आणि त्यांना त्रास किती द्यायचा, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सतत घालून पाडून बोलायचं, टॉर्चर करायचं, आणि त्याच्यात या आशानी जीव दिला. नाशिकची घटना आहे. मला सांगा, ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घरात पाहिला जाईल, कुणाची तरी आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, स्वतःची बायको असेल, कुठल्या तरी घरातूनच आलेली आहे ना, किंवा आपल्या घरातून दुसऱ्या घरात गेली. आपला स्वतःचा जन्म सुद्धा एका स्त्रीच्याच पोटी झालाय ना. मला सांगा, अशी जर भावना प्रत्येकाने ठेवली तर मुली राहतील का? ज्यांना मुली मिळत नाहीत लग्नाला, त्यांना जाऊन विचारा की बायको न मिळण्याचं दुःख त्या पोरांना काय. गावची गाव तरुण पोरांनी भरलेली आहेत, पाहुणेच येत नाहीत गावात का? तर पूर्वी काही नालायक लोकांनी गावातल्या मुलींचा छळ केला, मारलं, मारहाण केली, मारून टाकलं. मुलीच्या बापाने अख्खं गाव बॅन केलं. त्या पोरांना जाऊन विचारा, वय निघून चालले, काही जणांना तर टकले पडले, पण लग्नच होत नाही. हे अशी प्रिया असेल, गौरी असेल, आकांक्षा असेल किंवा आशा असेल, महाराष्ट्राच्या 4 कोपऱ्यातल्या 4 घटना आहेत ह्या.
कित्येक मुलं अशी आहेत, सगळे पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा सगळे, मुलगीच द्यायला तयार कुणी नाही. कारण या हरामखोरांनी इतक्या मुली नाकारल्या याच्या अगोदर, त्याच ताकदीची पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पार याचा जीव चालला आता. 40, 45, 50 गाठत आला तरी मुली मुली देत नाहीत. त्यांना विचारा. आणि ज्यांना मुली मिळतात त्यांना तुम्ही हुंड्यासाठी छळता. बर, कायद्यानं हुंड्यावर बंदी आहे. हुंडाबळी हा सगळ्यात मोठा क्राईम आहे. हुंडा घेणं आणि देणं हे सुद्धा पाप आहे. पूर्वी तर लहान वयात लग्न लावायचे, बालविवाह सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. तरी कायदा मोडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय. मध्ये पुण्यातलं वैष्णवीचं प्रकरण सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. दररोज प्रत्येक घरात एक वैष्णवी जाते. आज प्रिया असेल, गौरी असेल, आकांक्षा असेल किंवा आशा असेल, ह्या सुद्धा त्याच वैष्णवी सारख्या त्या आईबापांच्या लेकी आहेत ज्यांच्या पोटचा गोळा त्या ठिकाणी मारून टाकला. कुणाला दोष द्यायचा? ही जी जात्यांध पुरुषी मानसिकता आहे, दुसऱ्याच्या जीवावर जगणारी अवलादी, ह्या दुसऱ्यांच्या घरातल्या, आपल्या घरात आलेल्या मुलींना जर छळत असतील, सुनांना छळत असतील, तर माय माऊल्यांनो, माता भगिनींनो, माझे हात जोडून विनंती आहे, स्वतःचा जीव देण्यापेक्षा कायदा तुमच्यासाठी आहे. मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे. तुम्ही घरात बसून फक्त तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर कुठल्याही स्त्रीचा कौटुंबिक छळ होत असेल तर काय सेक्शन आहे आणि कुठल्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते हे फक्त एकदा वाचा, अभ्यास करा. आणि तुमचा जर अति छळ होत असेल तर पोलीस कंप्लेंट करा, पोलिसांची मदत घ्या, कोणाच्याही बापाला घेऊ नका. हे आयुष्य, हे जीवन एकदाच येतं. आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही. लहान बाळ ठेवून तुम्ही जीव देता, त्या लेकराकडे आयुष्यभर कोण पाहणार आहे? आई वडिलांना तुम्ही म्हातारपणी रडवणार आहे का? याचं उत्तर द्या. त्याच्यापेक्षा हा नालायक नवरा सोडून द्या. वेळ प्रसंगी डिवोर्स घ्या, दुसरं लग्न करा जर तुमचा छळ होत असेल. आणि जर संसार चांगला असेल तर तमाम महाराष्ट्राच्या शुभेच्छा तुम्हाला. सगळ्यांचं सुख तुम्हाला सुद्धा लाभ. पण प्राण देऊन प्रश्न सुटणार नाही. आणि कायदा सर्वांसाठी आहे. जर सासू सासरे, दीर, नणंद, नवरा जर हुंड्यासाठी तुम्हाला छळत असेल, हुंड्यासाठी जर तुमचा छळ होत असेल, तर कायदा इतका ग्रेट आहे. तुमच्या एका तक्रारीवर, बर तुम्हाला मारहाण केली, आता या क्षणाला मारहाण केली, फक्त 112 नंबरवर घरात बसून फोन करा, पोलिसांना बोलून घ्या, सगळी हकीकत सांगा. जर तुमच्या शरीरावर काही जखमा असतील दाखवा त्यांना. आई वडिलांना, पोलिसांना बोलवायला सांगा. डायरेक्ट हरकत घ्या. ह्या विकृतांचं म्हणजे टॉर्चर सहनच करू नका, पण स्वतःचे प्राण देऊ नका माय माऊल्यांनो. कारण तुम्ही तर ही सृष्टी आहे. तुमचं आयुष्य, भविष्य, आयुष्य जगायचंय तुम्हाला. एवढीच एक अर्थ भावना आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर सुनेकडूनच पैसा तुम्हाला पाहिजे असेल तर मग आतापर्यंत तुम्ही कशाला जगला, कशाला त्या मुलाला जन्म दिला? ती तिचं घर सोडून तुमच्याकडे येते, तुम्हाला सर्वस्व अर्पण करते, आणि तुम्ही जर तिचा छळ करत असाल तर तुम्ही माणसं नाहीये, तुम्ही जनावराच्या अवलादी आहे, असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून मला या या महाराष्ट्राच्या बहिणी आहेत, लेकी आहेत, त्यांचं असं वाईट होणं हे मला सहन झालं नाही. म्हणून कदाचित एक तिखट शब्दात माझे प्रतिक्रिया आपल्या समोर येते किंवा ती भाषा येते. तर त्या माय माऊलीला विनंती आहे, जर कुणाला असं कोण आपल्या सुनेला किंवा बहिणीला किंवा आपल्या शेजारणीला कोण छळत असेल, जबाबदार नागरिक म्हणून तिच्या पाठीशी उभं राहा, भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभं राहा. कमीत कमी तिला न्याय मिळवून द्या, तिला मरू देऊ नका, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. संतोष शिंदे ऑफिशियल हे आपलं हक्काचं युट्यूब चॅनल.
सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, जॉईन बटन क्लिक करून चॅनलला सपोर्ट करा. आणि सगळ्यात महत्वाचं, हा व्हिडिओ पाहत असताना इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.